नमस्कार, माय सेल्फ विद्या लांडे. सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे की रासायनिक शेतीचे दुष्परिणाम. रासायनिक शेतीमुळे काय परिणाम झाला तर त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक शेती सुरू का करावी लागली. आपल्या देशामध्ये तर पूर्वीपासूनच नैसर्गिक पद्धतीने शेती केली जात होती. परंतु पाहायला गेलं ते 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपली जी लोकसंख्या होती ती झपाट्याने वाढत गेल्यामुळे आणि पाहायला गेलं तर 1965 आणि 66 साली आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. कारण आपली शेती ही नैसर्गिक पद्धतीने केली जायची, पावसाच्या पाण्यावर सगळी शेती डिपेंड होती आणि दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्याची टंचाई भासू लागली. मग आपल्या देशाने अमेरिकेकडून गहू आणि तांदळाची आयात केली. परंतु पाहायला गेलं तर पुन्हा आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला की किती दिवस आपण आयात करणार. म्हणून हरित क्रांतीचा उदय झाला आणि हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांनी हरित क्रांती सुरू केली 1968 नंतर. आणि पाहायला गेलं तर याचा पहिल्यांदा प्रयोग झाला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि तिथं ती सक्सेसफुली रन झाली. म्हणून ऑल ओव्हर इंडियामध्ये ती हरित क्रांती अवलंबली गेली. पण पाहायला गेलं तर याच्यामुळे उत्पादन तर वाढलं. उत्पादन का वाढलं? कारण आपली जमीन अगोदरच कसदार होती, चांगली सुपीक जमीन होती आणि त्याच्यामुळे रासायनिक खतं वापरल्यामुळे भरघोस प्रमाणामध्ये उत्पादन वाढलं. आणि उत्पादन वाढल्यामुळे त्याचं प्रमाण हे कमीच नाही झालं, प्रमाण हे भयानक लेवलला वाढत गेलं. परंतु आज त्याचे दुष्परिणाम एवढे वाढत गेले की त्या रासायनिक खतांचा परिणाम जमिनीवर पण झाला, पिकावर पण झाला आणि आज आपल्या आरोग्यावर होतोय. भयानक लेवलचे दुष्परिणाम आहेत रासायनिक शेतीचे. तर ते दुष्परिणाम काय झाले तर त्या विषयावरती आपण आता चर्चा करूया. पहिल्यांदा समजून घेऊया महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवरती आणि पिकावरती काय परिणाम झाला. जमिनीवरती परिणाम असा झाला की पाहायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली, क्षारयुक्त जमीन झाली आणि पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये जे जीवाणू होते, बुरशी होते ते नष्ट होत गेल्या. गांडूळ राहिलेला नाही आज आपल्या जमिनीमध्ये. जमीन कडक होत गेली. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर पिकाची मुळ्या खोलवर जात नाहीयेत आणि पाहायला गेलं तर जे पीक उगवते तर त्याच्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता कमी. त्याच्यामुळं लवकर वेगवेगळे रोग जडतात पिकाला आणि मग पुन्हा वारंवार रासायनिक खतं वापरावी लागतात. आणि पाहायला गेलं तर ही रासायनिक खतं वापरल्यामुळे जी प्रजनन क्षमता होती पिकाची तर ती कमी झाली. कारण पाहायला गेलं तर मधमाशी जे चांगले कीटक होते, जे गरजेचे होते तर ते राहिलेले नाहीयेत. आणि पाहायला गेलं तर डायरेक्ट रासायनिक खतं वापरल्यामुळे, तणनाशक वापरल्यामुळे ह्याचा भयानक लेवलचा परिणाम आपल्या जमिनीवरती होतोय. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि पाहायला गेलं तर मानवाच्या आरोग्यावरती तर भयानक लेवलचा परिणाम झाला. वेगवेगळे आजार वाढत चालले, शुगरचं प्रमाण वाढले, कॅन्सरचं प्रमाण वाढले, थायरॉइड असेल, पॅरालिसिस असेल, भयानक लेवलचे आजार वाढत चालले. तर बघा महत्वाची गोष्ट, एक एक्झाम्पल तुम्हाला कदाचित माहित पण असेल. 1977 साली कर्नाटकमध्ये एका शहरामध्ये 60-70% लोकांना पॅरालिसिस झाला. आणि मग शोध सुरू झाला की कशामुळे झालं, एवढ्या लोकांना पॅरालिसिस कशामुळे झाला. तर तिथं संशोधन झालं की त्या गावामध्ये भात शेती जास्त प्रमाणात केली जायची आणि त्या भात शेतीसाठी भयानक लेवलचा केमिकलचा वापर केला गेला. आणि त्या भात शेतीमध्ये, त्या शेतामध्ये जे खेकडी होते, खेकड हा प्राणी जो खाल्ला जातो, पाण्यामध्ये असतो, तर त्या खाल्ल्यामुळे भयानक लेवलचं पॅरालिसिसचं प्रमाण वाढलं. कारण ते रासायनिक खतांचा अंश त्या खेकडांमध्ये गेल्यामुळे तर पॅरालिसिसचं प्रमाण वाढलं. आणि पाहायला गेलं तर जे पंजाब, हरियाणामध्ये हरित क्रांतीचा जो पहिल्यांदा प्रयोग केला गेला तर आज पंजाबमधलं भटिंडा या शहरामधून कॅन्सरची ट्रेन वाहते. भयानक लेवलचं कॅन्सरचं प्रमाण आहे आज त्या ठिकाणी. म्हणजे अशा खूप सारी उदाहरणं आहेत रासायनिक शेतीचे दुष्परिणाम. आज आईच्या दुधामध्ये सुद्धा पेस्टिसाइड सापडले. त्याच्यानंतर पाहिलं तर बाळाला जन्म देण्याची प्रजनन क्षमता कमी झाली. हे भयानक लेवलचे आज आजार वाढत चाललेत. आज आयुर्मान खूप कमी झाले. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे रासायनिक खताचे दुष्परिणाम. आज आपल्याला वाटते की बाबा सोपी झाली आहे शेती आपल्याला करायला, की बाबा मनुष्यबळ लागत नाहीये आपल्याला जास्त, की यांत्रिकीकरण झाल्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे. परंतु आज जर हे नाही थांबलं तर पुढची पिढी धोक्यात येऊ शकते. त्याच्यामुळे असे भरपूर सारे दुष्परिणाम आहेत रासायनिक शेतीचे. आज आपण रासायनिक खतं वापरल्यामुळे जे काही खतं जमिनीमध्ये राहतात पावसाळ्यामध्ये तेच पाणी वाहून जाऊन विहिरीमध्ये, नदी नाल्यांना भेटतं आणि तेच पुन्हा आपण पितोय. त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा भेटत नाही, शुद्ध पाणी भेटत नाही, संतुलित आहार भेटत नाही. त्याच्यामुळे आज भयानक लेवलचं आपलं आरोग्य धोक्यात येत चाललंय. त्याच्यामुळे आज आपण एक तरुण पिढीने ह्या मिशनमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे की आपण सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. आणि सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी झालं पाहिजे. तर आमचं हे मिशन आहे
शेती पण वाचली पाहिजे आणि शेतकरी पण वाचला पाहिजे, तरच आपला देश वाचू शकतो. कारण आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. तर तुम्ही पण सामील व्हा, आपण सेंद्रिय शेती करूया, इतरांना पण मार्गदर्शन करूया. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा इतरांना पण आपल्याला बेनिफिट करून देता येईल आणि आपण एक देशासाठी खूप चांगलं कार्य करूया. थँक्यू व्हेरी मच.